आणि असाच पुढे तुझा व्यवसाय आहे तो हे करत राहा. थँक्यू. तेच ना. हॅपी म्हणजे हाय. कालच बघितलेलं तुझे 60,000 फॉलोवर मला बोललेलं पण मी 10,000 झाले माझे. हॅपी टेंके हॅपी टेंके. बरं थांब एक मिनिट. असं करत होतं मला असं. तुम्ही असं बोलत असाल की ही काय 10Kचं एवढी काय खुश झाले का. सो नमस्कार मंडळी, स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला कळलंच असेल की ब्लॉग कशाबद्दल शूट करतोय ते. सो पहिला तर सगळ्यांना थँक्यू. आणि ॲक्च्युली ब्लॉग अशासाठी शूट करते की आपल्या इंस्टाग्रामवर 10K फॉलोअर्स कंप्लीट झालेत, म्हणजे 10,000 लोक आपल्यासोबत जॉईन झालेत, आपली इन्स्टा फॅमिली. सो त्याच्यासाठी मी स्पेशल असा ब्लॉग शूट करते. आणि मी इतकी जास्त खुश आहे ना, कारण सुरुवातच आपली इथून चालू झाली. म्हणजे काय बोलू, मला इतकं काय बोलता नाही येत नाही, पण मी एक बोलते की मला खूप जास्त आनंद झाला आहे की आपले 10K कंप्लीट झालेत. कारण मी खूप दिवस वाट बघत होती याची की फायनली 10K तरी कंप्लीट होते, कारण इतक्या व्हिडिओज टाकते, रील्स टाकते. तर सुरुवात थोडीशी के पासून झाली की कसं जरा चांगलं वाटतं. सो माझी अशी इच्छा होती. तर फायनली दुपारी झोपलेली मी आणि संध्याकाळी उठली. म्हणजे मला वाटलंच होतं की आज तरी कंप्लीट होते. 2-3 असे कमी होत होते 10. त्याच्यासाठी मी जाऊ दे मोबाईल ठेवला आणि उठली झोपेतून आणि वाव मस्त. तुम्ही असं बोलत असाल की ही काय 10Kचं एवढी काय खुश झाले का 100K थोडीच झाले असं वगैरे काही जणांना वाटत असेल. सगळ्यांनाच वाटत असेल असं वाटतंच, कारण का एवढं कोण खुश होतं. पण ॲक्च्युली सुरुवातच इथून झाले. सो आपण जिथून सुरुवात करतोय तो मुमेंट एन्जॉय केला तर पुढे अजून पुढे जाऊ शकतो आपण. सो मला तरी असं वाटते. त्याच्यामुळे छोट्या गोष्टीपासून मी सुरुवात करते आणि इथून आपली सुरुवात राहील, म्हणजे अजून पुढे जायचं आहे खूप 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 खूप. सो त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे, प्रेम पाहिजे, त्याच्यामुळेच मी पुढे जाऊ शकते. तर आता सेलिब्रेशन तर प्लॅन असं काही ठरलं नाही, पण छोटंसं तरी सेलिब्रेशन तो बनत आहे. कारण मी बोलले की एक छोटासा केक घेऊन आपण तो कट करू. म्हणजे तोच मला बोलला माझा नवरा. तर केक वगैरे जर आणला तर आम्ही छोटंसं असं सेलिब्रेशन करू आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण दाखवू की आम्ही सेलिब्रेशन कसं करणार आहोत ते. इतका पण जास्त मोठा ब्लॉग नाही होणार, पण जे काय आम्ही ॲक्च्युली खरं तर मला तुमच्यासोबत बोलायचं त्याच्यासाठी स्पेशल मी ब्लॉग चालू केला आहे. जर यातलं कोणी मला इन्स्टाला फॉलो नसेल तर त्याने जाऊन मला इन्स्टाच्या आयडीला फॉलो करा. सो नक्कीच आपल्या यूट्यूब फॅमिली आणि यूट्यूबच्या पण लवकरच 20K कंप्लीट होते सबस्क्रायबर्स. तर मला असं खूप जास्त भारी वाटतं. ॲक्च्युली लोकांना 100Kचं सेलिब्रेशन करतात, 100K 1 मिलियन, पण इतकं मी मोठं अजून ठरवलं नाही, पण छोटंसं असं ठरवलं आहे. त्याच्यामुळे मी 10Kचं करणार आहे. सो मला खूप खूप जास्त प्रेम द्या, कमेंट सेक्शनमध्ये ब्लेसिंग द्या, तुमचा सपोर्ट आहे की ना ते मला कळवा. त्याच्यामुळे मी मस्त मस्त व्हिडिओ अजून तुमच्यापर्यंत पोचवेल. आणि रील्स, कॉमेडी रील्स, मिनी व्लॉग्स वगैरे हे सगळं मी म्हणजे पहिलंच चालू केलं जेव्हा लग्न झालं माझं, तेव्हापासून पहिलं तर मी 100 डेज चालू केलेलं. त्याच्यानंतर त्याला जास्त मला रिस्पॉन्स चांगला आला असं मला वाटायला लागलं. तर मी की मला बोलले की ते 100 डे कंटिन्यू कर, अजून कर. पण त्याच्यानंतर मी विचार केला की मी डेली मिनी ब्लॉग करेल असं. सो मी ते नंतर करावं लागले. आणि व्लॉगिंग तर मी लग्नाच्या आधीपासून करते आहे, म्हणजे मी आत्ताच नाही करत आहे, खूप आधीपासून. आमचे जुने ब्लॉग तर इतके आहेत ना, जर तुम्ही यूट्यूबला बघितलं नसेल तर जाऊन बघा, पूर्ण जुने ब्लॉग आहेत. 2 वर्ष झालेत त्या गोष्टीला की मी व्लॉगिंग चालू केलंय, तेव्हापासूनचे व्लॉग्स आहेत. आणि मी मध्ये थोडासा गॅप राहिलेली कारण लग्न वगैरे होतं आणि आमचं लग्नाचं सगळं चालू होतं, त्याच्यामुळे 6 महिने किंवा 1 वर्षाचे गॅप राहिले. त्याच्यानंतर मी आता रिटर्न लग्न झाल्यावरती ते सगळं कंटिन्यू केलं आणि मला त्याला पण चांगला रिस्पॉन्स मिळतोय. एवढं जमतंय, छोटं जमतंय, जे काय जमतंय ते तुमच्यापर्यंत मी दाखवतेच. आणि अजून काय बोलू, असं आता डायरेक्टली आपण नंतरच बोलूया, म्हणजे नंतर असं बोलणार असं काहीच नाही, फक्त छोटंसं सेलिब्रेशन ॲक्च्युली माझी इच्छा आहे करायची. सो तुम्हाला
अर्ध्या लोकांना वाटत असेल तर कायही करते, एवढ्याशा गोष्टीचं सेलिब्रेशन इतकं मोठं करते, पण एवढीशी गोष्ट माझ्यासाठी खूप जास्त मोठी आहे. कारण मी ॲक्च्युली खूप वाट बघितली या गोष्टीची आणि त्याच्यासाठी मी कंटिन्यू रील्स करायची. सो अशी म्हणजे छोटीशी मेहनत चालू होती, नुसतीच नसते ती. कॅमेरा इकडे सेट करावा लागतो, तिकडे सगळं काय काय असतं बरंच काय काय, आणि प्लस घरातलं सांभाळून व्हिडिओ शूटिंग करणं हे थोडंसं पॉसिबल कधी कधी होतं तेव्हा मी करते. म्हणजे मी माझ्याकडून तरी 100% रिस्पॉन्स देते, माझ्या फॅमिलीकडून पण मला फुल जास्त सपोर्ट आहे. त्याच्यामुळे मला काही टेन्शन नाही की हे नको करू ते नको करू असं बोलणारं कोणीच नाही आहे. सो मी जे करते त्यात मला सगळीजण सपोर्ट करतात. सो अजून काय पाहिजे. आणि तुम्ही लोक तर जास्त सपोर्ट करा, तुमचा सगळ्यांचा सपोर्ट तर मेन इम्पॉर्टंट आहे. कारण तुमच्यामुळेच एवढे फॉलोअर्स माझे झालेत आणि अजूनच लवकर 50K वगैरे होऊ दे लवकरात लवकर. ज्यांनी कोणी फॉलो नसेल केलं त्यांनी जाऊन फॉलो वगैरे करा यूट्यूबला, इन्स्टाला, आणि आपले व्हिडिओज बघा, कशा वाटतात ते सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि खूप खूप जास्त प्रेम द्या, कारण तुमच्या प्रेमाची जास्त गरज आहे असं मला तरी वाटतंय. सो गाईज आता आपण नंतरच भेटूया. नंतर म्हणजे अजून नवऱ्याला तर सांगितलंय, म्हणजे तो पण वाट बघत होता कधी होतात पण झाले फायनली. आणि आमचे सासूबाई बाहेर गेल्यात, सो त्यांना पण मला सांगायचं, त्यांना मी अजून सांगितले नाही, तर त्यांना पण मी सांगणार आहे. त्या येतील तेव्हा तुम्हाला त्यांची पण रिॲक्शन दाखवते की काय असेल ते. आणि केक वगैरे पण छोटासा कट करू, कारण शून्यातूनच माणूस वरती येत असो, आणि छोटंसं सेलिब्रेशन तर केलंच पाहिजे, त्याच्यामुळेच आपण अजून पुढे जाऊ. सो मला तरी असं वाटतंय, त्याच्यामुळे मी छोटंसं सेलिब्रेशन करणार आहे. आणि थँक्यू पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्यासाठी थँक्यू. आता भेटूया आपण नंतरच. सो बाय बाय, टेक केअर. पूर्ण ब्लॉग बघा, बिलकुल पण स्किप करू नका, कारण मी सगळ्यांचे तुम्हाला रिॲक्शन वगैरे दाखवणार आहे आणि छोटंसं सेलिब्रेशन पण दाखवेल. सो व्लॉग पूर्ण कंटिन्यू बघा. पहिलं तर मग दिवाबत्ती वगैरे करायची, देवाची पूजा करायची, देव बाप्पामुळेच होत आहे सगळं. सो चलो. पहिल्यापासूनच मी घरी असताना मी करायची, आता पण करते, आणि जे काय ते त्यांच्यामुळेच तर आहे. सो त्यांना तर विसरून नाही जमणार. आपले 10,000 कम्प्लीट झाले अरे वा, खूप छान, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. आणि असाच पुढे तुझा व्यवसाय आहे तो हे करत राहा. खूप छान, आनंदाची गोष्ट आहे. छोटंसं सेलिब्रेशन करू आपण. हो. तेच मगाशी बघत होती, तुम्ही आला नव्हतात. हो काय? सांगतो खूप आपले 10,000 झाले पाहिजे, माहिती आहे ना. मस्त, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. हॅपी आहेस ना? हॅपी म्हणजे हाय, किती दिवसांपासून म्हणून खूप दिवस वाट बघत होतो, त्याच्यामुळे जास्त खुश आहे. करू आपण सेलिब्रेशन. आपली टेकरूची पोर आली काय, आणला केक वगैरे. माहिती आहे मला, बघितलं, सांगितलं पण मी आधी की केक घेऊन ये, केक आणायला गेलाय. केक वगैरे आणलाय आम्ही. सेलिब्रेशन तर कसं वाटते तुला? मस्त, भारी. अशीच पुढे जा. असं वाटतेशी जरा हात ठेव माझा. 10K चे 100K होते. एवढे नको सध्या, होतील लॅम टाइम आहे त्याला, थोडेसे तरी होऊ दे, पण होतील होतील ना 100%. तुझा सपोर्ट आहे ना फुल. बस काय भावा, बोल ना. बस का भावा, फुल सपोर्ट. अरे आम्ही कालच बघितलेलो तुझे 60 पाहिजे फॉलोवर, त्याला बोललेलो पण मी. आणि आज यांनी स्टेटस दाखवला मला, 10K झाले 2 किलो. मग स्टोरी बिरी टाक जरा माझी. पार्टीचं कसं काय? 1000 रुपये दिलेत ना, तेच द्या मला परत. सन्मेश भावाकडून 1000 रुपये येऊ दे मला, माझे पैसे इतके. तर आता आम्ही सेलिब्रेशन करू. आणि ते प्रशांत शेठ पण आलेले आहेत. झाले जसं की माझा बर्थडेचा, नुसती केकच कापते मी. पडदेवाला
आणि गाईज आपण छोटस केक कापाय, छोटस सेलिब्रेशन आहे. आणि इथे यांची खटपट चालू आहे आणि केक वगैरे कट करायचा आहे. काहीच माझ्यासाठी पण बोलू काय मी बोलू काहीच माझ्यासाठी पण एक बघा अशीच याच्याकडे पण बघा जरा लक्ष द्या, सगळ्यांकडे लक्ष द्या. ते लावलं या दोघांकडे सोडून याच्याकडे लक्ष द्या. ते माझ्याकडे द्या नाही, याच्याकडे सोडून तुला सोडून बोलले मी. झेड पावडर वापरायची वरती लाव वरती लाव वाला पण भारी लवकरच आपले पण होऊ दे. ब्लॉग चालू आहे. इथे टेबल ठेवू ना असा छोटासा. ब्लॉग चालू आहे इथे. फोटोग्राफर आला आपला केक 10K फॉलोअर्सचा, जो की फ्रेश बेक हाऊस मधून बनवलाय. हर वेळेस तिथूनच बनवते. आणि ही सगळी कसं वाटतंय? 10,000 झाले माझे. मग ठीक आहे, पार्टी देऊ. 1000 रुपये दिलेत मी. ते फायनान्स मध्ये गेले 1000 रुपये हप्ता गेला. सो आता आम्ही सेलिब्रेशन करू. दोघे जण येतात म्हणून आम्ही थांबलो कधीपासून. आणि इथे असं लावलंय 10K छोटस. त्यांनी काहीतरी कॅमेराचं केलंय रे. तिकडे हो जरा तू. लगेच हॅलो बिर्याणी उडाले ते काय केकचे. केकच्या उडाला नको जेवायला नको. हे डिश घ्यायचं उडाला खरा होता खरा उडाला नाही. याच्यावर उडाला हे उडाला गेले इथे लागले ना. भरवा केक आता मला. हे बंद कर बाबा. काय बरं उदा नाही तर काय भरवायला काय नुसतं बसायला बोलावलं. ते खायला येणार. फोटो काय जरा इकडे घे ना वरचा कॅमेरा. थांब फोटो काढतो ना. आशीर्वाद दिला वरून पडलं आईच्या डोक्यावर. काय ते होते जा भरवा. प्रशांत केक भरा मला. सांगायला लागते मला काय तुम्ही. बसून भर व्हिडिओ पाहिजे काय नको. जा तुम्ही पण दोघी. त्या पण जातील ते काय तिथे यायला आलेत ना. फोटो काढतो. 1 मिनिट थांब. या साईडला राहायला पडतं रे. चिकना दिसतो प्रशांत एकदम. जा तुम्ही मला जा तू पण. दोघी पण बसा बाजूला.
बस बस थांब. गाईज मी आजचा ब्लॉग इथेच एंड करते आणि आमचं सेलिब्रेशन वगैरे झालंय. केक वगैरे छोटासा असा कटिंग केला आणि मस्त होता. आणि अजून लवकरात लवकर आपले फॉलोअर्स वाढवा, लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला ज्याने कोणी फॉलो केलं नसेल त्यांनी फॉलो करा जाऊन. सो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि खूप खूप जास्त कमेंट्स करून सांगा मला. सो बाय बाय. चांगल्या बोले. गुड आणि यूट्यूबला आपले सबस्क्राईब करा ज्याने कोणी केलं असेल त्यांनी. इन्स्टाला पण फॉलो करा. सो बाय, गुड नाईट, टेक केअर, लव्ह यू.